नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत खंडाळा, वाटद आणि कोळीसरे या गावांना। हे खंडाळा बस स्थानक आहे, पण ते पुण्याजवळचं खंडाळा नाही आहे, तर कोकणातलं खंडाळा आहे। मी पोचलो आहे मौजे वाटद येथील खंडाळेश्वर मंदिरामध्ये। आणि मी कोकणातल्या बघितलेल्या अत्यंत सुंदर मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे असं म्हणायला हरकत नाही। खूपच सुंदर आणि खूप आकर्षक आहे। टुमदार मंदिर आहे, एकदम मस्त वाटते इथे आल्यावर। मला किती दिवस यायचं होतं या मंदिरामध्ये, आज तो योग आला। हा बाहेर सभामंडप आहे आणि हा अंतराळ आहे आणि आतमध्ये आहे खंडाळेश्वर पिंडी। आणि इथे उजव्या सोंडेची सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची। आणि अत्यंत हे जे खांब आहेत हे सुद्धा लाकडाचे खांब आहेत आणि खूपच छान व्यवस्था ठेवलेली आहे या मंदिराची। अत्यंत सुंदर आणि देखणं असं खंडाळेश्वर मंदिर, मौजे वाटद। बाजूला, समोरच्या बाजूला दीपमाळा आहेत। या नवसाच्या दीपमाळा असतात। जनरली लोक नवस बोलतात आणि मग तो नवस फेडायला या दीपमाळा उभारायची पद्धत आहे। या खंडाळेश्वरची ही पायऱ्यांचं तळ आहे, पण आता त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही, पूर्ण सुकलेलं तळ आहे। आणि इथे आहे ते खंडाळेश्वर। हे वाटदमधलं लक्ष्मीनारायण मंदिर आहे, पण आता त्याचं रिन्युवेशन चालू आहे। आणि इकडे एक पाखाडी आहे खाली, त्या पाखाडीने नदीपात्रापर्यंत जाता येतं। छोटीशी अशी पाऊल बांधून काढलेली चिरेबंदी आहे आणि तिकडे खाली नदीचं पात्र आहे। आणि हे एकदम आतमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये वाटद नावाचं गाव आहे। हे वाटदमधील कालकाई देवीचं सुंदर असं मंदिर आहे। आणि इथे दोन पाखाडे आहेत, एक वरून खाली येणारी आणि अजून इथून पुढे खाली उतरणारी। श्री ग्रामदेवता कालकाई देवी मंदिर वाटद। एक पाखाडी वर आहे, तिकडे वरून खाली येते, इकडे खाली वाटद गाव आहे। आणि एक पाखाडी इथे खाली जाते। मी थोडंसंच खाली जातो आणि मग थोडंसं तिकडे त्या पाखाडीने वर जातो। मला ही पाखाडी खूप आवडलेली, म्हणून मी खास गुहागरून फक्त ही पाखाडी बघण्यासाठी इथे आलो आहे। एकदम मस्त बांधून काढलेली चिरेबंदी अशी आकर्षक अशी पाखाडी आहे। ही थोडीशीच आहे, इथून खाली उतरलं की गावच लागतं आहे। निसर्गाच्या कुशीत लपलेलं वाटद गाव, खंडाळा वाटद अशी MIDC आहे।
कोकण हा उंच सखल भाग असल्यामुळे एका पातळीतनं दुसऱ्या पातळीत यायला अशा चिरेबंदी पाखाड्या कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक गावात दिसतील. कोकणामध्ये असं एकही गाव नाही आहे जिथे तुम्हाला पाखाडी दिसणार नाही. ही पाखाडी विशेष अशी आहे की खूप उंच आहे. ही पाखाडी उतरायला 20-25 मिनटं लागतात. एका व्हिडिओमध्ये मी पाखाडी बघितलेली आणि मला त्याचं खूप आकर्षण झालेलं. तेव्हाच लॉकडाऊनमधली गोष्ट आहे आणि म्हटलं की आपण जेव्हा खंडाळेश्वरला येऊ तेव्हा ही पाखाडी नक्की बघू. आणि आज तो योग जुळून आला आहे. आता मी ही पाखाडी उतरतो आहे आणि मजा येते मला. वाटद, खंडाळा वाटद गाव, रत्नागिरी तालुका आणि कोकणचा राजा हापूस. आता मी आलो आहे कोळीसरे गावातील श्री लक्ष्मी केशव देवस्थानला भेट द्यायला. पावसाळ्यात इथे मस्त रमणीय वातावरण असेल. आत्ता मात्र सगळ्या रखरखाट आहे. मे महिन्याचे दिवस आहेत आणि हे बघा श्री लक्ष्मी केशव देवस्थान कोळीसरे. हे आहे कोळीसरेचं श्री लक्ष्मी केशव देवस्थान. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे एक वाहणारं तीर्थ आहे. हे सदोदित अखंडपणे वाहणारा हा पवित्र असा गंगेचा स्रोत आहे. वा, सुंदर. या लक्ष्मीकेशव मंदिराच्या आवारातच हे 1840 सालातलं रत्नेश्वर देवस्थान आहे. सुंदर. अशा तऱ्हेने गूढ त्याने नटलेल्या रम्य अशा कोळीसरे या परिसरात हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.